गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज 1 मे जागतिक कामगार दिवस व आपल्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांना ज्यांनी घडवलं त्या आमच्या राजमाता जिजाऊ आईसाहेब आणि स्वर्गीय मुंडे साहेबांना समरून आज एक छोटासा प्रयत्न करत आहे की आपल्या गोल सेटिंग या विषयावरती मी आज आपल्यासोबत थोडासा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकजण जन्माला येतो आणि आपली वाटचाल करत असतो. आज प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती आहे, कुठल्या ना कुठल्या आपल्या ह्याच्यावरती आहे. तर गोल म्हणजे काय? तर थोडक्यामध्ये गोल सांगायचं झालं तर गोल म्हणजे मराठीमध्ये जर सरळ सांगायचं झालं तर ध्येय. आता ध्येय हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पण हे ध्येय काय असावं, माणसाचं कसं असावं, ते कसं निश्चित करायचं असतं किंवा गोल कसं सेट करायचं असतं आणि गोल सेट केल्याच्यानंतर त्या पद्धतीनं कसं जायचं असतं हे फार महत्त्वाचं आहे. आता बघा, ज्या वेळेला आम्ही एखादा गोल सेट करतो आणि जातो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते म्हणजे तुमच्या स्वतःमध्ये तुम्हाला काहीतरी बदल करायचे असतात. आणि मॅक्झिमम वेळेला होतं काय, जास्तीत जास्त वेळेला आम्ही ज्या वेळेला आमचा बदल करण्याचा प्रयत्न करतो स्वतःमध्ये, तर आम्हाला सगळं चांगलं दिसतं पण स्वतःमधल्या चुका काही आम्हाला दिसत नाहीत. आणि स्वतःमधल्या चुका जर आम्हाला दिसत नसतील तर मग आम्ही जे ध्येय निश्चित केलेलं आहे किंवा आम्ही जर स्वतःमध्ये जर बदल नाही केला तर मात्र आम्हाला स्वतःमधल्या चुका सुधरत नाहीत आणि आमच्या स्वतःच्या चुकांमुळं आपलं ध्येय आपण गाठू शकत नाही. तर ध्येय गाठण्यासाठी स्वतःमध्ये कसा बदल करायचा किंवा काय करायचं, कशा पद्धतीनं जायचं याच्यावरती, तर थोडक्यामध्ये ध्येय काय असतं किंवा कशा पद्धतीनं ते सेट करावं, ते कशा पद्धतीनं हे होतं त्याच्यावर थोडक्यामध्ये त्याचा उद्देश काय असावा. तर ध्येय का निश्चित करायचं, ध्येय म्हणजे काय किंवा गोल म्हणजे काय, तर गोल म्हणजे किंवा ध्येय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भविष्यामध्ये मला माझ्याकडून काय पाहिजे, माझं आयुष्य जे मला परमेश्वराच्या आशीर्वादानं मला हे आयुष्य मनुष्यरूपी आयुष्य मला मिळालेलं आहे, या समाजामध्ये माझी उंची किती असावी, माझी प्रतिष्ठा किती असावी, मला कुठल्या लोकांनी मला आदरातिथ्य केलं पाहिजे, कुणी माझी दखल घेतली पाहिजे, हे ठरवण्याचं किंवा ह्या उंचीपर्यंत घेऊन जाण्याचं स्वतःला तिथपर्यंत घेऊन जाण्याचं साधन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमचं ध्येय आहे. आता ध्येय झालं, बघा ध्येय कशा पद्धतीचं असतं किंवा आता याच्यामध्ये मॅक्झिमम वेळेला 2 प्रकारचे ध्येय आम्ही बघतो आमच्या पद्धतीनं. एक जे आम्ही जिथं जन्मलो, जिथं वाढलो, जिथं आमचं संगोपन झालं किंवा आमच्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे त्या समाजाच्या ह्याच्यानुसार आम्ही जगत असतो, ते एक प्रकारचं ध्येय असतं की ठीक आहे, या समाजामध्ये जन्मलो मी, या समाजामध्ये मला मोठं व्हायचं आहे, हे आजूबाजूला लोक हे करतायत म्हणून मोठं व्हायचं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये एक सामाजिक रूढी परंपरेचा त्याचा एक आमच्यावर पगडा पडतो आणि त्या पगड्यातून आमचं एक ध्येय निश्चित होतं आणि त्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करतो. पण हे निश्चित नसतं, हे काही निश्चित नसतं. आणि दुसरं असतं जे आम्ही पर्टिक्युलर आम्ही ठरवतो, मी ठरवलं आहे की मला काय व्हायचं आहे, मला कशा पद्धतीनं जायचं आहे या पद्धतीचं. आता ध्येय ठरवणं हे प्रत्येकाला गरजेचं आहे. सध्याच्या काळामध्ये, सध्याच्या युगामध्ये आपण बघतोय कॉम्पिटिशन खूप आहे आणि ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये जर आपल्याला जर टिकून राहायचं असेल, या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपल्याला जर काही बनायचं असेल, आपल्याला जर काही त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज पाहिजे असतील, घ्यायच्या असतील आणि आपल्याला जर वाटत असेल आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतं किंवा आपल्याला काहीतरी समाजाला द्यायचं किंवा आपला कोणतरी आदर्श घेतला पाहिजे, आपल्याला कोणतरी फॉलो केलं पाहिजे, तर मात्र आपल्याला आपलं ध्येय निश्चित करावं लागेल. आणि हाच उद्देश आहे ध्येय निश्चित करण्याचा. तर ध्येय निश्चित करत असताना सगळ्यात महत्त्वाचं बघा, भविष्याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकाला आहे, कोणाला नाही आहे, प्रत्येकाला वाटतं. आता साधं गोष्ट आहे, आता कोरोनामुळे आपण सगळे घरामध्ये आहेत, क्वारंटाईन आहेत, बसलेलो आहेत, रोज आपण टी व्हीवर बघतो आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच उत्सुकता आहे की पुढं काय होणार, पुढं काय होणार, हा कोरोना जाणार का अजून किती दिवस लॉकडाऊन करणार. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कोरोना आला आहे, आमच्या परीक्षा होतील का, आमचं भवितव्य काय राहील, आमच्या कशा पद्धतीनं आमचं भवितव्य राहील, आम्ही कशा पद्धतीनं हे करू, हे विद्यार्थ्यांच्या मनामधले प्रश्न आहेत.
उद्योगपतींच्या मनामध्ये प्रश्न आहेत की माझा बिझनेस कधी चालू होणार आहे, कशा पद्धतीनं चालू होणार आहे. म्हणजे भविष्याविषयी जाणून घेण्याचे प्रत्येकालाच असतं. आणि म्हणूनच वेगवेगळे मग लोक आपल्याकडे येतात. कोणी हात बघून भविष्य सांगतं, कोणी चेहऱ्याच्यावर बघून भविष्य सांगतं, कोणी ज्योतिषशास्त्रानुसार भविष्य सांगतं. हे भविष्य सांगण्याचं जे कारणं आहेत ना, हे कारण आम्हाला भविष्यामध्ये की भविष्य काय आहे बाबा किंवा त्याची जाणून घेण्याची आमची त्या ठिकाणी आम्हाला उत्सुकता असते. आता भविष्यात येणारी, आता बघा साधी गोष्ट आहे, लाईफ मॅनेजमेंटचे 1-2-3 सिद्धांत आहेत. त्या लाईफ मॅनेजमेंटच्या सिद्धांतामध्ये बघा कशा पद्धतीचं असतं. लाईफ मॅनेजमेंटचा नियम आहे, पहिला नियम आहे की आता निसर्गाच्या हिशोबाने बघा, एखादी जर चांगली गोष्ट करायची असेल किंवा तुम्हाला जर समाजामध्ये चांगलं वावरायचं असेल, तुम्हाला जर कोणी चांगलं म्हणायचं असेल, तर तुम्हाला कायम ना सकारात्मक विचार तुमच्या डोक्यात ठेवावे लागतात. एक उदाहरण देतो. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, शेतीचे कामं चालू आहेत, मशागती चालू आहेत. आता शेतकरी बिचारा सकाळी उठतो, जाऊन नांगरतोय, शेती करतो, शेतीमध्ये सगळं करतो. उद्याच्याला जूनमध्ये पाऊस पडेल, पाऊस पडल्याच्यानंतर पेरणी येईल. त्या पेरणीमध्ये आता तुम्ही जी जमीन नांगरून ठेवली, काळी भुसभुशीत केली, ढेकळं काढली, त्याच्यामधले सगळं झालं, एकदम भुसभुशीत जमीन आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचे, त्याच्यामध्ये बी पेरायचे. पण ते बियाणं पेरण्याच्या ऐवजी जर एखाद्या शेतकऱ्यानं ती जमीन जर त्याची पडीक ठेवली, तशीच ठेवली, त्याच्यामध्ये जर बियाणं टेकलं नाही, तर उद्याला काय होणार आहे, नैसर्गिक पाऊस पडणार आहे, सगळीकडे पडतो तसा त्याच्याही शेतामध्ये पडेल. ज्या शेतकऱ्याने बियाणं पेरलं त्या ठिकाणी बियाणं उगवेल. आणि ज्या शेतकऱ्याने जमिनीमध्ये काहीच पेरलेलं नाही, त्या जमिनीमध्ये काय उगवणार आहे, तर त्या जमिनीमध्ये निसर्ग काही ती जमीन रिकामी ठेवणार आहे का, काळी भुसभुशीत राहणार आहे का वर्षभर? नाही. जसा पाऊस पडेल तसं निसर्ग त्याच्यामध्ये काही ना काही पेरणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गवत येणार आहे, त्याच्यामध्ये बाकीचे जे काही झाडं येणार आहे, झुडपं येणार आहेत, हे काही ना काही त्या जमिनीमध्ये उगवत राहणार आहे. आणि मग माणसाच्या आपल्या पण लाईफ मॅनेजमेंट आपलं काय सांगतं किंवा आपल्या पद्धतीनं काय की जर समजा तुम्ही तुमचं जर डोक्यामध्ये जर सकारात्मक विचार नाही ठेवले, तर तुमच्या डोक्यामध्ये नकारात्मक विचार हे ऑलरेडी येणार आहेत. आणि ते कसे येतील, तर नकारात्मक विचार म्हणजे हे बघा, जमिनीमध्ये जसं पाऊस पडल्याच्या नंतर काही ना काही उगवतं, जमीन खाली राहत नाही, तसं तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा तुम्ही जर सकारात्मक विचारांचे नाही ठेवले, तर नकारात्मक विचार तुमच्या डोक्यामध्ये येणार आहेत. आणि ते नकारात्मक विचार आपल्याला दुसरीकडे कुठेतरी घेऊन जातात. हा लाईफ मॅनेजमेंटचा पहिला हे आहे. निसर्गाकडून शिकायला पाहिजे. निसर्ग ज्या पद्धतीनं आपल्याला शिकवतो त्या पद्धतीनं आपण ते शिकायला पाहिजे. दुसरं, लाईफ मॅनेजमेंट अजून एक सांगतं, थोडक्यात थोडंसं बाजूला जातो आहे. लाईफ मॅनेजमेंट म्हणतं की आता ध्येय निश्चित करताना आम्हाला अशी एक व्यक्ती निश्चित करायची असते की आम्ही कुणाला तरी आयडॉल समजतो. तर आमच्या डोळ्यासमोर कोणीतरी एक आयडॉल असतं. आणि आयडॉल म्हणजे काय की तो माणूस, तो जो काही एखादा व्यक्ती आहे, त्याला आम्ही आमचा आयडॉल मानतो. त्याला आम्ही त्याच्या पद्धतीनं वागायचा प्रयत्न करतो, त्याच्यासारखं बनायचा प्रयत्न करतो. आणि मग हे प्रत्येकाने केलेलं आहे. जगद्गुरू ज्यांना आम्ही म्हणतो त्या तुकाराम महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींना, नाथ महाराजांना, नामदेव महाराजांना आपला आयडॉल मानूनच देवाची भक्ती केली. त्याच पद्धतीनं मग हा माणूस कोण आपण आयडॉल मानायचा आणि आपला माणूस आयडॉल कोण असला पाहिजे किंवा आपण कुणाला समोर ठेवून आपली वाटचाल केली पाहिजे किंवा आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे, हे बघा कसं असतं. लाईफ मॅनेजमेंटचा दुसरा सिद्धांत सांगतो, ज्या माणसाकडं जे आहे ना तो माणूस तेच देण्याचा प्रयत्न करतो. बघा आता तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघत असाल, एखादा जर माणूस भित्रा असेल ना, तर तो दुसरं काही देत नाही, तो भीतीच देतो. त्याला विचारलं ना की अहो आता कोरोनामुळे काय होईल, तर तो सांगेल नाही 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 जगामध्ये फार हे होईल, असं होईल, तसं होईल, तसं होईल. ह्या नाही गोष्टी सांगणार. तुम्ही कसा विचार करता त्याच्यावरती. आता एखादा जर ज्ञानी माणूस असेल ना, त्याच्याकडं कधीही जा, तुम्हाला ज्ञानच मिळाल्याशिवाय राहत नाही. एखादा भ्रमित करणारा माणूस असेल तर तो भ्रमच वाटतो. म्हणजे लक्षात घ्या, आपण बऱ्याच वेळेला एखाद्यावरती आक्षेप घेतो की हा माणूस असा काय, कारण त्याच्याकडे तेच आहे म्हणून तो ते देतो आहे. आणि म्हणूनच म्हणतो की तुम्ही ज्या वेळेला एखादं ध्येय निश्चित करता, त्यावेळेला एखाद्याला आयडॉल म्हणून ठेवता, त्यावेळेला अशा माणसाची निवड करा की त्याचा सर्वांगीण दृष्टीनं विचार करा आणि त्या पद्धतीनं आपल्याला चालायचं आहे आणि त्या पद्धतीनं जायचं आहे. दुसरं बघा, तुम्हाला जर स्वतःवर प्रेम करता आलं तर तुम्ही दुसऱ्यावर प्रेम करू शकता आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला जाता येतं. तर अशा पद्धतीनं
आपल्याला ध्येयामध्ये वाटचाल करायची आहे आणि चालत राहायचं आहे. आता बघा, भविष्याचा वेध घ्यायचा आहे आम्हाला. आता भविष्याचा वेध घेत असताना कशा पद्धतीनं भविष्याचा वेध घ्यायचा आहे, भविष्याचा वेध कोण घेणार, कुणाकडं पाहून घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे, कुणाला नजरेसमोर ठेवायचं आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर भविष्याचा वेध घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे, काय झालं, एका ऋषीच्या आश्रमामध्ये एक शिष्य रात्रीच्या दिवशीला आला आणि आल्याच्या नंतर त्यांनी रात्रीच्या वेळेला गुरुला विचारलं की महाराज, मला तीर्थयात्रेला जायचं आहे आणि समाजामध्ये प्रबोधन करायचं आहे. गुरु म्हटले चांगली गोष्ट आहे, चांगला विचार करतो आहे, समाजासाठी काहीतरी देणं लागतं तो देतो आहे. तर मग तो म्हणला, गुरु मला वाट दाखवा, मला या आत्ताच्या आत्ता निघून मला दुसऱ्या गावाला जायचं आहे. गुरु म्हणले ठीक आहे, तुला वाट दाखवतो. गुरुनं काय केलं, त्यांच्या झोपडीमध्ये एक कंदील होता, कंदील तो पेटवला, तो हातामध्ये धरला, शिष्याला सांगितलं हे हातामध्ये धर आणि चल. गुरु त्या आश्रमातून बाहेर पडले. बाहेर पडल्याच्या नंतर त्यात थोडंसं पुढं गेले, वेशीपर्यंत गेले आणि वेशीमध्ये शिष्याला सांगितलं तो कंदील माझ्या हातामध्ये दे आणि सांगितलं की बाबा रे, हा रस्ता जातो, या रस्त्याने तू जा, म्हणजे समोर दुसरं गाव लागेल आणि तिथून पुढं तुला तुझी तीर्थयात्रा चालू करता येईल. शिष्याने विचारलं, गुरुजी अंधार आहे, कंदिलाची गरज मला आहे, तुम्ही मला कंदील देण्याच्या ऐवजी तुम्ही इथपर्यंत कंदील घेऊन आलात, मला दाखवलात आणि आता मला सांगता की अंधारामध्ये तू एकटाच. गुरुनं सांगितलं की बाबा रे, माझं काम होतं तुला भविष्याची वाट दाखवायची. मी तुला भविष्याची वाट दाखवली, मी कंदील घेऊन आलो होतो, तुला मी कंदिलाच्या प्रकाशामध्ये वाट दाखवली. हा कंदिलाचा प्रकाश फक्त माझा तुला मार्गदर्शक म्हणून ठेव, हा कायमस्वरूपी तुझ्या आयुष्यभर तुझ्यासोबत काही राहणार नाही आणि तुला इथून पुढं तुझा प्रवास हा तुझ्या जीवावरती करायचा, माझ्या कंदिलाच्या प्रकाशावरती नाही करायचा आहे. म्हणजेच थोडक्यामध्ये सांगायचा उद्देश एवढाच की स्वतःला सिद्ध करायचं असेल तर बाकीच्या जे गोष्टी आहेत ठीक आहे ना, तुमचे गुरु आहेत, तुमचं बाकीचे तुमचे शिक्षक आहेत, तुमचे गुरु आहेत, तुमचे आईवडील आहेत, तुमचे वाडवडील आहेत, तुमच्या बाकीच्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिद्ध करण्यापुरत्या मर्यादित आहेत. पण ज्या वेळेला तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे त्यावेळेला ह्या कुणाच्याही कुबड्यावर तुम्हाला उपयोगाला येणार नाहीत. ह्यांचा फक्त एक मार्गदर्शक म्हणून तुम्हाला वापर करता येईल आयुष्यामध्ये. पण भविष्याचा वेध मात्र तुम्हाला तुमच्याच पद्धतीनं घ्यायचा आहे. तुम्ही आज काय करताय त्याच्यावर तुमचं उद्याचं भविष्य निर्भर आहे. आता बघा, जर तुम्ही आज विद्यार्थी असाल, विद्यार्थी दशेमध्ये जर तुम्ही आज असाल आणि विद्यार्थी दशेमध्ये जर तुम्ही म्हणत असाल की ठीक आहे मी आज विद्यार्थी आहे, तर मग उद्या विद्यार्थ्याचं, आजचा विद्यार्थी उद्या कोण होणार आहे हे कशावर ठरेल, तर त्या विद्यार्थ्याच्या आज तो विद्यार्थी काय करतो त्याच्यावरती. आज विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही जर एखादा चांगले प्लेयर असाल, एखादा चांगला गेम तुम्ही जर चांगला खेळू शकत असाल तर उद्याला तुम्ही एक चांगले खेळाडू बनू शकता. तुम्ही जर अभ्यासामध्ये हुशार असाल, टॅलेंटेड असाल, तुम्हाला जर सगळ्या गोष्टी असतील तर त्याच्या जीवावरती तुम्ही ज्या शाखेमध्ये ज्या कुठल्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा प्रवेश घेतलेला आहे त्या अशा ठिकाणी तुम्ही तुमचं चांगलं उत्कृष्ट असं ध्येय निवडू शकता आणि तुम्ही त्या ठिकाणी उच्च पदावरती जाऊ शकता. पण जर एखादा विद्यार्थी आज विद्यार्थी आहे पण उठतोय सकाळी सूर्योदयानंतर, झोपताना रात्री झोपतोय, पुस्तकाकडे पाहत नाही, अभ्यास करत नाही, कुठल्याच गोष्टी काही करत नाही, त्याचं भवितव्य तो स्वतः ठरवतोय. बऱ्याच जणांना वाटतं की माझा उद्या असा असला पाहिजे, माझा उद्या तसा असला पाहिजे, उद्या माझ्याकडे गाडी असली पाहिजे, माझ्याकडे उद्या बंगला असला पाहिजे, माझ्याकडे उद्या 4 नोकर चाकर असले पाहिजे, माझ्याकडे हे पद असलं पाहिजे. पण कुठलंही पद किंवा कुठलीही संपत्ती ही तुम्ही आज काय करता त्याच्यावरती उद्या तुमच्याकडे येत असते. आणि बऱ्याच जणांचा स्वतःवर आत्मविश्वास नसतो, स्वतःवर कॉन्फिडन्स नसतो, तर तो कॉन्फिडन्स आपण ठेवायचा असतो. आज कितीतरी उदाहरणं आहेत असे की जे शून्यामधून निर्माण झालेले आहेत, पण त्यांचं भविष्य, त्यांचं जे काय ध्येय होतं, त्यांचं जे गोल होतं ते निश्चित होतं आणि त्या गोलच्या हिशोबाने त्यांनी त्याची वाटचाल केलेली होती. त्यांना माहिती होतं की आपण एक ना एक दिवस या पदावरती आपण पोहोचणार आहेत, आपण इथपर्यंत जाणार आहेत. तसंच जर सांगायचं झालं तर मी राजा शिवछत्रपतींचा दाखला देईन. विचार करा, ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये मोगलाई होती, सगळीकडं म्हणजे एकदम मुस्लिमांचं राज्य होतं, मोगलाई होती प्रत्येक ठिकाणी. आणि आपला जो काही समाज आहे, आपला जो काही मराठा समाज होता, हा मराठा समाज फक्त आणि फक्त कशापुरता मर्यादित होता, तर याच्यामध्ये एक सरदार म्हणून काही लोक आपले होते. शिवाजी महाराजांचा जन्म शहाजीराजांच्या पोटी झाला. शहाजीराजे सरदार होते, ते काही मोठे राजे नव्हते
किंवा काही नव्हतं. आणि अशा वेळेला असे कितीतरी सरदार त्या मोगलांच्या फौजेमध्ये होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मायसाहेबांनी जर नसतं सांगितलं आणि त्यांना जर लक्षात नसतं आणून दिलं आणि त्यांनी जर असा विचार केला असता की एवढे सगळे सरदार आहेत, एवढा मोठा राजा आहे, एवढा मोठा औरंगजेब तिकडं बसलेला आहे, आदिलशाही कुतुबशाही, ह्या सगळ्यांमध्ये मी कसं करणार आणि किती मोठा अवघड अडचण आहे, माझ्या मागं कोण येईल, असा विचार करून जर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचं जर ध्येय सर घेतलं नसतं तर कदाचित आजचा इतिहास वेगळा असता. सांगायचा मुद्दा एवढाच की तुम्ही कुठलंही चांगलं काम करायला निघाल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात जास्त अडचणी ह्या येणारच. तुम्हाला सगळ्यात जास्त अडचणी त्या ठिकाणी येणार. त्या अडचणी आल्याच्या नंतर तुम्हाला त्या अडचणीवर मात करावं लागेल. जर कोणी असं म्हणत असेल की मला कुठलीही अडचण न येता मला एखादं ध्येय सांगा, मला एखादा मर्म सांगा, तर तुम्हाला एक सरळ साध्या भाषेमध्ये सांगतो, यशाचा कुठलाही गुरुमंत्र नसतो. जो माणूस सक्सेस होतो त्या माणसाला जर तुम्ही विचारलं की तुम्ही सक्सेस कसे झाले, तुम्ही कुठला फॉर्म्युला वापरला, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या माणसाकडं कुठलाही कसलाही फॉर्म्युला नसतो. फॉर्म्युला एकच असतो आणि तो फॉर्म्युला असतो म्हणजे काय, तर त्यातलं की त्यांनी एक ध्येय निश्चित केलेलं असतं, त्या ध्येयाला तो चिटकून बसलेला असतो आणि त्या पद्धतीनं असतो. आता ध्येय कसं असावं आणि कशा पद्धतीनं जावं, तर बघा ध्येय, ह्या ध्येयाचे किंवा या गोलचे 3 प्रकार पडतात. याच्यामध्ये सगळ्यात मोठं एक लॉंग टर्म गोल असतं, दुसरं एक शॉर्ट टर्म गोल असतं आणि तिसरं असतं इमिडिएट गोल. आता लॉंग टर्म गोल, शॉर्ट टर्म गोल आणि इमिडिएट गोल. आता थोडक्यात मराठीमध्ये येतो. लॉंग टर्म म्हणजे एक 10 वर्षानंतर मी कोण असलो पाहिजे, 15 वर्षानंतर माझं काय असायला पाहिजे, 5-7 वर्षानंतर माझ्याकडे काय असायला पाहिजे, किंवा एखादी गोष्ट मला मिळवायची आहे त्याला मी एवढं वर्ष देऊ शकतो, त्याला म्हणायचं लॉंग टर्म गोल. दुसरं आहे शॉर्ट टर्म गोल. शॉर्ट टर्म गोल म्हणजे याचा कालावधी फार तर फार 6 महिने ते वर्षभराचा असतो. शक्यतो विद्यार्थ्यांनी हे शॉर्ट टर्म गोल ठेवलेलं असतं की प्रत्येक विद्यार्थ्याचं म्हणणं असतं की या वर्षामध्ये मी 10वीत आहे, मी 12वीत आहे, किंवा मी फर्स्ट इयरला आहे, माझं हे सेमिस्टर असेल किंवा इयरली पॅटर्न असेल, तर या एक्झाममध्ये मला एवढे मार्क पाडायचे आहेत, मला एवढं पर्सेंटेज घ्यायचं आहे, हे शॉर्ट टर्म गोलमध्ये असतं. आणि जे वैवाहिक जीवन जगत असतात हे मॅक्झिमम इमिडिएट गोलमध्ये. इमिडिएट गोल म्हणजे आपलं दैनंदिनीमध्ये एकदम शॉर्ट, 1 दिवसाचं 24 तासामध्ये 12 तासामध्ये काय हासिल करायचं आहे, काय पाहायचं आहे, काय वगैरे वगैरे या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये असतात. तर ह्या गोलचे 3 प्रकार आहेत. त्याच्या पद्धतीनं आपल्याला नियोजन करावं लागतं आणि या गोलच्या पद्धतीनं नियोजन करत असताना हे नियोजनाला फार महत्त्व आहे. आता नियोजन करत असताना किंवा हे करत असताना वर्तमानात आपल्याला भविष्याचा वेध पण घेता आला पाहिजे. कारण आज वर्तमानामध्ये मी बसलो आहे, पण उद्या भविष्यामध्ये काय होणार आहे हे जर मला माहिती असलं तर मी चांगल्या पद्धतीनं माझं गोल सेट करू शकतो आणि त्याच्या पद्धतीनं मार्गक्रम करू शकतो. तर तुम्ही म्हणाल की धोरण ठरवायचं, तर कशा पद्धतीचं धोरण ठरवायचं. आता जसे गोलचे 3 प्रकार सांगितले मी की शॉर्ट टर्म, लाँग टर्म आणि इमिडिएट, तसेच धोरणाचे पण हे. आणि म्हणूनच ध्येय आणि धोरण हे 2 शब्द एकत्र वापरले जातात. आता धोरण म्हणजे काय, तर धोरण म्हणजे तुम्ही तुमचं जे उद्दिष्ट आहे किंवा तुमचं जे ध्येय निश्चित केलेलं आहे त्या ध्येयापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचणार आहात, कशा पद्धतीनं त्या ध्येयापर्यंत जाणार आहात, त्याच्यासाठी तुम्ही काय काय तुमची कार्यपद्धती विकसित करणार आहात, ह्या कार्यपद्धतीला थोडक्यामध्ये धोरण असं म्हटलेलं आहे. तर मग हे ध्येय धोरण निश्चित करण्यासाठी काय करावं लागेल, तर सगळ्यात अगोदर ठरवा की भविष्याचा वेध घेऊन तुमचं ध्येय निश्चित करा. मग आता भविष्याचा वेध घेऊन ध्येय निश्चित करायचं म्हणजे काय करायचं बाबा, तर भविष्याचा वेध घेऊन ध्येय निश्चित करायचं आहे म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही आज तुमच्यामध्ये स्वतःमध्ये एक 10-5 मिनिट बसा, शांत बसा आणि स्वतःला काय प्रश्न विचारा की माझा जन्म का झाला, बरं झाला जन्म माझा, तर आज माझ्याकडे काय आहे, तुमचं इनपुट काय आहे तुमच्यामध्ये ते शोधा. इनपुट काय शोधणार तुम्ही, कसं शोधणार की तुमच्यामधले पॉझिटिव्ह पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट तुम्हीच शोधायचेत. आता मॅक्झिमम वेळेला हे पॉझिटिव्ह पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट म्हणणं सोपं आहे, शोधा म्हणणं, पण शोधताना खरंच ते एवढं स्पष्टपणे आपल्याला शोधता येतं का किंवा डायरेक्टली जाणवतं का, नाही. तर ते कळता कळता बरेच जणांना बरेच दिवस निघून जाऊ शकतात. आणि भरपूर जण असे आहेत की ज्यांच्यामध्ये ते पोटेन्शियल असतं, ती कॅपॅसिटी असती, पण ती कॅपॅसिटी असलेली कॅपॅसिटीसुद्धा आपल्याला आपण स्वतःला ओळखलं नसल्यामुळं ती कॅपॅसिटी आपण हे करतात आणि आपलं पोटेन्शियल वाया जातं.
तर मग सगळ्यात अगोदर तुम्हाला जर तुमचं ध्येय निश्चित करायचं आहे तर तुम्हाला स्वतःला ओळखावं लागेल. आणि स्वतःला जर ओळखायचं असेल तर काय करायचं, कशा पद्धतीनं करायचं, एक थोडक्यामध्ये ट्रिक देतो बघा. जमलं तर त्या पद्धतीनं जा. तर बसल्या बसल्या विचार करा की मी काय करू शकतो. मग तुम्हाला लक्षात येईल की तुमच्याकडे चांगल्या चांगल्या गोष्टी काय आहेत. जसं तुमच्यामध्ये धाडस असू शकतं, तुम्ही कोणाला घाबरत नसणार, तुमच्याकडे धाडस असेल, तुमच्याकडे प्रेझेन्स ऑफ माइंड असेल, तुम्ही हजार जबाबी असाल, तुमच्याकडे जर चांगलं वक्तृत्व असेल, तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं बोलू शकत असाल, किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही अभ्यासात हुशार असाल, तुम्हाला एखादी गोष्ट दिली तर तुम्ही ते पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला शांतपणे झोप येऊ शकत नाही किंवा तुम्ही शांत बसू शकत नाहीत, अशीही गोष्ट असेल तर अशा गोष्टी निवडा, याची यादी करा. त्याच्यानंतर कुठल्या गोष्टीचं आपल्याला भीती वाटते त्या गोष्टींची एक यादी करा, किंवा कुठल्या गोष्टी आपण करू शकत नाहीत. थोडक्यामध्ये आज वाटतं की मला बिझनेसमन व्हायचं आहे, पण मग बिझनेसमन होण्यासाठी माझ्याकडे काय, पहिली गोष्ट तुमच्याकडे पॉझिटिव्ह असेल की तुमच्याकडे मेहनत करण्याची तयारी असेल. दुसरी गोष्ट तुमच्याकडे असेल काय की तुम्ही मेहनत करायला तयार आहात, तुमची चिकाटी आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला त्या धंद्याचं एखादा उद्योगधंदा करायचा, तुम्हाला त्या उद्योगाविषयी तुम्हाला माहिती आहे, त्याच्यातले बारीक सारीक कच्चे दुवे तुम्हाला माहिती आहेत. ह्या सगळ्या गोष्टीची यादी करा. आणि त्याच्यामध्ये काय माहिती नाही त्याची एक यादी करा. काय माहिती असायला पाहिजे बाबा, काय प्रश्नाची उत्तर आहेत याची एक यादी करा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण त्याच्यामध्ये किती गुंतवणूक करू शकतो, कशा पद्धतीनं करू शकतो, किती आपलं भांडवल तयार होऊ शकतं, ते भांडवल केल्याच्यानंतर बाजारपेठ कुठं उपलब्ध आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला एक उद्योग जर व्हायचं म्हणून जर तुम्हाला करायचं असेल तर विचार करा. एक विद्यार्थी म्हणून जर तुम्ही स्वतःला ओळखत असाल तर विद्यार्थी म्हणून पहिल्या लक्षात घ्या की आपल्याला करायचं आहे काय. आता बरेच जण ध्येय निश्चित करत असताना 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचं ठीक आहे हो, त्यांचं ठरलेलं नाही आहे समजा, किंवा ते अजून कुठे गेलेले नाही आहेत की त्यांना उद्या ते ज्या पद्धतीने ठरवतील ते. पण ज्यांनी ॲक्च्युअली कुठल्या ना कुठल्या शाखेला ॲडमिशन घेतलेलं आहे, आता कोणी समजा कॉमर्सला गेला असेल, कोणी आर्ट्सला गेला असेल, कोणी सायन्सला गेला असेल, सायन्सनंतर कोणी इंजिनिअरिंगला गेला असेल, कोणी मेडिकलला गेला असेल, कोणी फार्मास्युटिकलला गेला असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवा की आजच्या घडीला तुम्ही ज्या शाखेमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे ती शाखा म्हणजेच तुमचं अंतिम ध्येय असायला पाहिजे. आता तुम्हाला जे काही करायचं आहे ते त्या शाखेमध्ये करायचं. आणि अशा पद्धतीने एकदा का स्वतःला आपण थोडंसं ओळखलं आणि तिथून पुढं जर ध्येय निश्चित करायचं म्हटलं तर मात्र व्यवस्थितपणे तुम्ही करू शकता. मग असं काही नाही की बाबा ते करत करत आम्ही दुसरं काही करू शकत नाही, ते करत करत आम्ही करू शकतो. एकदा का तुमचं ध्येय निश्चित झालं की त्याच्यानुसार तुमचं धोरण ठरवा. मग धोरण काय असायला पाहिजे की आता समजा मी सांगितलं त्या पद्धतीनं की उद्या तुम्हाला एखादी पंचायत समितीची निवडणूक लढवायची, साधी गोष्ट आहे. तर मग तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की त्या पंचायत समितीमध्ये तुम्हाला कुठल्या गणातून उभं राहणार आहेत बाबा, त्या गणामध्ये किती गावं येतात, त्या गावांची लोकसंख्या काय आहे, त्या गावांमध्ये कुठला समाज राहतो, मग त्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये काय काय प्रश्न आहेत, किती दिवसापासूनचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला हे करावं लागेल. आणि मग तुम्हाला तुमचं धोरण ठरवावं लागेल. आता विद्यार्थी एखादा, तर विद्यार्थ्यांनी तेच करायचे की समजा एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटतं की मला आजच्या परिस्थितीमध्ये बघितलं बाहेर सगळीकडे कोरोना आहे, फलाना आहे, बिस्ताना आहे, इवं आहे, तिवं आहे, ह्याच्यामध्ये मग जर कुणाला एखाद्याला वाटलं की नाही की मग ह्या अशा सगळ्या ह्याच्यावर व्हायचं आहे तर मला सायंटिस्ट झालं पाहिजे, तर मग सायंटिस्ट होण्यासाठी काय लागतं तुला, किंवा कुणाला वाटलं मला डॉक्टर व्हायचं आहे, कुणाला वाटलं मला इंजिनियर व्हायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीमधून मला काहीतरी काढायचं आहे बाजूला, तर त्याच्यासाठी तुम्हाला आजच ठरवावं लागेल तुमच्यातले प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट. याला सरळ टेक्निकल लँग्वेजमध्ये किंवा याच्यामध्ये सॉट ॲनालिसिस म्हणतात. सॉट म्हणजे तुमच्या स्ट्रेंथ, तुमच्या विकनेस, तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आणि त्याच्यामध्ये येणारे अडथळे म्हणजे थ्रेट्स. तर या सॉट ॲनालिसिस या 4 मुद्द्यावर तुम्हाला पुढं जायचं आहे आणि त्या पद्धतीने करायचं आहे. मग ध्येयानुरूप तुमचं धोरण ठरवा. तुमचं धोरण कसं असलं पाहिजे मग की तुम्ही जे निवडले, तुम्ही जे ठरवलं आहे त्या ठरवलेल्यानुसार तुमचं धोरण असलं पाहिजे. म्हणजे समजा की तुम्ही ठरवलं आहे की आज मी या ठिकाणी बसलेलो आहे, पण आज माझ्याकडं समजा काही ही वस्तू आहे, अमुक आहे, पण 5 वर्षानंतर आज माझ्याकडे काहीच नाही आहे. पण 5 वर्षानंतर तुम्हाला असं वाटतं की आज तुम्ही फायनल इयरमध्ये आहात एखाद्या ह्याच्या आणि उद्या तुमचं कॅम्पस सिलेक्शन होणार आहे किंवा तुम्ही जॉबला जाणार आहात. मग जॉब करत असताना तुम्ही ठरवा
की कशा पद्धतीनं जॉबमध्ये काम करायचं आहे, कशा पद्धतीनं जायचं आहे आणि 5 वर्षानंतर त्या जॉबकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत हे ठरवायला पाहिजे. 5 वर्षानंतर तुमच्याकडे गाडी असली पाहिजे का, असली पाहिजे तर कुठल्या कंपनीची असली पाहिजे, तुमचं घर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते घर घेतलं पाहिजे का, तर ते घेतलं तर कुठं घेतलं पाहिजे, कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, हे 5 वर्षानंतरचा प्लॅन आहे तुमचा. म्हणजे तुम्ही त्याचं धोरण ठरवा. मग धोरण ठरवायचं असेल तर 5 वर्षानंतर तुम्हाला अमुक एक पाहिजे. तुमचा बँक बॅलन्स आज समजा 0 आहे, पण 5 वर्षानंतर तुम्हाला असं वाटतं की माझा बँक बॅलन्स एवढं झालं पाहिजे. तर तेवढं बँक बॅलन्स होण्यासाठी मग तुम्ही वर्षभर काय काय करणार आहेत, कशा पद्धतीनं जाणार आहात, मग ते वर्षभरामध्ये तुमची किती इन्व्हेस्टमेंट असणार आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला आता ठरवायच्या. त्या म्हणजे धोरण ठरवायचे. मग त्या प्रत्येक दिवशी ठरलेल्या धोरणाप्रमाणे काम करायचे. बघा, आता विद्यार्थी दशेमध्ये असताना माझ्याकडून तर व्हायचं, सेमिस्टर सुरू झालं किंवा वर्ष नवीन सुरू झालं की मी एक टाईम टेबल बनवायचो आणि ठरवायचो की यावर्षी मला एवढे पर्सेंटेज पाहिजे आणि मग मी असा अभ्यास करणार, मागच्या झालेल्या चुका हे करणार. आणि मग ते धोरण ठरवायचो. मग त्याच्यामध्ये ठरवायचो की मग ज्या वेळेला कागद पेन घेऊन बसायचो, त्या पेन घेऊन बसल्याच्या नंतर असं वाटायचं की नाही, आपण अगोदर ठरवायचो 6 वाजता उठायचं, 6 ते 7 व्यायाम करायचा, 7 ते 8 अभ्यास करायचा. नंतर वाटायचं अरे 6 म्हणजे उशीर होतोय, वेळ पुरत नाही. मग ठरवायचो 5 वाजता उठायचं. मग त्याच्यानंतर हे करायचं. नंतर अजून ठरवता विचारायचं अरे 5 वाजता उठूनही एवढा वेळ होत नाही, 2 तास तरी अभ्यासाला मिळाले पाहिजे सकाळी. परत शाळेत जायचं किंवा कॉलेजला जायचं वगैरे. मग ठरवायचं 4 वाजता उठायचं. हे 2 दिवस व्हायचं, 3 दिवस व्हायचं, तिसऱ्या दिवशी निघून जायचं. म्हणजे काहीच होत नव्हतं. जसे हव्यामध्ये आता पण माझं लेक्चर ऐकल्याच्या नंतर बरेच जणांना असं वाटेल की आपण काहीतरी केलं पाहिजे. पण होतं काय की आम्ही एखादा असे पॉझिटिव्ह सेमिनार ऐकला किंवा एखादा पॉझिटिव्ह विचार ऐकला, एखादी कॉन्फरन्स आम्ही अटेंड केली की आमच्या फुग्यामध्ये हवा भरली जाते आणि नंतर हळूहळू आम्ही विसरून जातं आणि ती फुग्यातली हवा निघून जाते. तर तसं न होता तुम्ही जे धोरण ठरवता, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे काही ठरवलं आहे, तुमचं जे काही गोल आहे, तुमचं जे काही EM आहे, ते पहिलं कागदावर लिहून काढा. आता तुम्ही म्हणाल सर कागदावर लिहून काढल्याचा याचा बेनिफिट काय राहील, ह्याचा फायदा काय? तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ते कागदावर तुमच्या डायरीमध्ये लिहा आणि रोज संध्याकाळी झोपत असताना किंवा सकाळी उठल्याच्या नंतर हे ध्येय धोरण तुम्हाला वाचायचे. तुम्ही काय ठरवलं आहे, तुम्हाला काय व्हायचं आहे, ह्याची रोजच्या रोज तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगायचे. एक साधं उदाहरण देतो, त्यांनी काय होतं ते सांगतो तुम्हाला. बघा, एक साधी गोष्ट आहे. तुम्हा मला सगळ्यांना माहिती आहे, सर्कसमध्ये हत्तीला बांधून ठेवलं जातं. आता सर्कसमध्ये हत्ती मी सगळ्यांनी सर्कस पाहिलेली आहे. त्या सर्कसमध्ये हत्तीला बांधून ठेवलं जातं आणि आम्ही जर डिस्कवरी चॅनलवरती हत्ती बघितला किंवा जर आम्ही जंगलामध्ये जर हत्ती बघितला तर हत्तीची ताकद खूप मोठी असते. त्या हत्तीची ताकद खूप मोठी असते आणि सर्कसमध्ये जर बघितलं नीट तर एखादी साधी एक लोखंडाची खुंटी ठोकलेली असते, त्या खुंटीला साखळीने बांधलेलं असतं, त्या साखळदंडाने हत्ती बांधून ठेवलेला असतो. पण ॲक्च्युअली त्या साखळदंडाला हत्ती आवरणार नसतो. तरीसुद्धा असा का विचार येतो की हत्ती त्या साखळदंडाला बांधलं की त्याचं कारण आहे. काय कारण आहे तर बघा, त्या हत्तीचं पिल्लू ज्या वेळेला लहान असतं त्यावेळेला त्याला पकडून आणतात आणि पकडून आणल्याच्या नंतर त्या हत्तीला मोठ्या साखळदंडाने त्या पिल्लाला बांधून ठेवतात. बांधून ठेवल्याच्या नंतर तुमच्या माझ्यासारखंच ते पण पिल्लू असतं, त्याला माहिती असतं की आपला मुक्त संचारासाठी या ठिकाणी जन्म झालेला आहे. तरीसुद्धा ते प्रयत्न करतं. ते प्रयत्न करत नाही अशातला भाग नाही, ते प्रयत्न करतं. तुम्ही हत्तीचं जाऊ द्या, तुमच्या जर गोठ्यामध्ये तुमच्या जर ह्याच्यामध्ये जर एखादी गाय म्हैस असेल, त्याचं झालेलं छोटंसं वासरू बघा. त्या वासराला सोडलं की ते वासरू वड घेतं, पळतं इकडं तिकडं. त्याला दोरीनं बांधून ठेवतो, आपण ताकद लावतो, खूप सारी ताकद लावतो. एवढी ताकद आपल्याला मोठ्या जनावराला कधीच लावावी लागत नाही. त्याचं कारण असं आहे, कारण ते जे वासरू आहे किंवा ते जे हत्तीचं पिल्लू आहे हे ब्लँक आहे आणि त्याला काही कुठले नियम माहिती नाहीत, कुठल्या अडचणी माहिती नाहीत, त्याला काही माहिती नाही. मग ज्या वेळेला आम्ही त्याला बांधून ठेवतो त्या हत्तीला, ते हत्ती वड घ्यायचा प्रयत्न करतो, ते हत्तीचं पिल्लू. पण त्यावेळेला ते साखळदंड मोठा असल्यामुळे त्याची ताकद कमी पडते आणि त्या साखळदंडामुळं त्या हत्तीच्या पायाला जखम होते. आणि एकदा का ते पायाला जखम झाली, जसं आम्ही आमचं गोठ्यामधलं वासरू असतं गाईचं, ते सुद्धा आम्ही बांधून ठेवतो. ते वड घेतं, त्याची दोरीच्या पुढे त्याची ताकद कमी पडते आणि त्याला लक्षात येतं की या दोरीच्या पुढं आपलं काही चालत नाही. आणि त्या पद्धतीनं मग ते वासरू असो किंवा ते हत्तीचं पिल्लू असो, डोक्यामध्ये एक घालून घेतं की आपल्याला साखळदंडाने बांधलं की आपलं ताकद संपली. आणि ज्या वेळेला हे त्याच्या डोक्यामध्ये बसतं फिट, त्यावेळेला त्याला कितीही छोट्याशा दोरीनं बांधा तुम्ही, ते मात्र जाग्यावर थांबतं. कालांतरानं हत्ती मोठा होतो, त्याची ताकद वाढते, साखळदंडाची ताकद आहे तेवढीच राहते, ती काही वाढत
नाही, किंवा तुमच्या गोट्यातल्या दोरीची ताकद आहे तेवढीच राहते, ती वाढत नाही, पण तुमच्या जनावराची ताकद मात्र वाढते. पण तरीसुद्धा त्या दोरीनं बांधल्याच्या नंतर जनावर जागेवरच का राहतं? कारण त्याचा माइंड सेट झालेला असतो, माइंड सेट, आणि त्या माइंड सेटमध्येच राहतो तो, म्हणून ते कुठंही जात नाही किंवा ते बंधनात राहतं. तुमचं माझं तसंच आहे. लहानपणापासून आम्हाला काही गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. लहानपणापासून आम्हाला काही गोष्टी सांगितल्या गेल्या तर आम्ही काही स्वतःचा भ्रम करून घेतलेला आहे. बघा, विद्यार्थी दशेमध्ये मॅक्झिमम वेळेला असं होतं, तुम्ही 3री 4थीत असतात, 5वीत असता, 6वीत असता, विद्यार्थी दशेमध्ये. आता विद्यार्थी म्हणल्याच्या नंतर शिकण्यासाठी येणारा माणूस, ज्याला सगळं येतं तो कशाला शिकायला येईल हो शाळा कॉलेजेसमध्ये? जो शाळा कॉलेजेसमध्ये येतो याचा अर्थ त्याला काही ना काही शिकायचं असतं, त्याला काहीतरी येत नाही, त्याला काहीतरी नवीन शिकायला पाहिजे, म्हणून तो शाळा कॉलेजमध्ये येतो. बरोबर की नाही? मग असं असेल तर त्या 3री 4थीमध्ये एखादा प्रश्न विचारला जातो गणिताविषयी, एखादा प्रश्न विचारला जातो इंग्रजीविषयी, आणि आम्हाला विषय सांगितलं जातं सांग बरं याचं उत्तर काय, आणि त्यावेळेला आम्हाला ते येत नाही. त्यावेळेला आमची तेवढी कल्पकशक्ती नसते, किंवा आम्ही तेवढा अभ्यास केलेला नसतो, किंवा आम्हाला ते जाणीव नसते. त्यावेळेला एखाद्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला आलं नाही की मग आम्हाला कोणतरी म्हणतं तू इंग्रजीमध्ये कच्चा आहे, तुला इंग्रजी येत नाही. आणि जसं मग आम्हाला कोणीतरी सांगतं की तुला इंग्रजी येत नाही, की आमच्या डोक्यामध्ये त्या हत्तीच्या पिल्लाने किंवा त्या गाईच्या वासराने जसं धरून ठेवलेलं असतं की दोरी म्हणजे माझं बंधन आहे, तसं आम्ही आमचं बंधन घालून घेतो आणि आम्ही आमची एक लक्ष्मण रेषा आखून घेतो की इंग्रजी नको रे बाबा, मला येत नाही. मला लहानपणापासूनच सगळेजण म्हणतात की तू इंग्रजीत कच्चा आहे. अरे बाबा, तसं नसतं. किंवा एखादा नवीन उद्योजक आहे, तरुण उद्योजक आहे, काहीतरी गोष्ट करायला जातो, अनुभवापोटी तो अयशस्वी होतो किंवा त्याला जमत नाही. त्याला एखादी गोष्ट जमली नाही की सगळे म्हणतात याला काही येत नाही, याला काही जमत नाही, वगैरे वगैरे वगैरे. मग तो डोक्यात घालून घेतो नाही बाबा बिझनेस आपल्या ह्याच्यात नाही. असंच केलं ना मराठी माणसाच्या बाबतीमध्ये. काय केलेलं आहे? मराठी माणूस उद्योग करू शकत नाही, मराठी माणूस उद्योजक होऊ शकत नाही. याच्यामध्ये कितीतरी मराठी माणसांनी आपलं उद्योजक होणं किंवा हे करणं ह्याच्यामुळे गोष्टीमुळे. मग काय करायचं? शिक्षण घ्या, नोकरी करा आणि पुढं जा. हे चुकीचं आहे. तुमच्या डोक्यातलं पहिलं हा भ्रम काढून टाका की आपल्या एक लक्षात घ्या, तुमची भीती, तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते ना, ती भीती म्हणजे तुमची लक्ष्मण रेषा आहे. त्याच्या बाहेर तुम्ही जात नाही आहेत. एकदा त्या भीतीच्या बाहेर जाऊन बघा, विचार करून बघा. एकदा का त्या भीतीच्या पुढे गेले की सक्सेस मात्र तुमचं आहे. त्याच्या हिशोबानं तुम्हाला त्या ह्याच्या करायचं. दुसरं महत्त्वाचं, आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. एखादं धोरण आम्ही ठरवतो, एखादं धोरण आम्हाला करायचं आहे, एखादं धोरण आमच्या पद्धतीनं आहे, पण ते किती वेळामध्ये, किती दिवसामध्ये झालं पाहिजे. एखादा विद्यार्थी आहे, त्याला बोर्डात फर्स्ट यायचं, त्याला युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट यायचे, पण त्याच्यासाठी तो जर 5-5 वर्ष एकाच वर्गामध्ये फेल होत असेल आणि 6व्या वर्षी जर तो पहिला आला तर त्याचं महत्त्व आहे का? बिलकुल नाही. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला निश्चित काळामध्ये बघा, एखादा माणूस, एखादा विद्यार्थी MPSC करत असताना पहिल्या अटेम्प्टमध्ये जर तहसीलदार झाला किंवा कलेक्टर झाला तर लोक त्याला डोक्यावर घेतात. लक्षात राहू द्या, तुम्ही जेवढ्या कमी वेळामध्ये सक्सेस व्हाल तेवढा तुमचा जास्त गवगवा झाल्याशिवाय राहत नाही आणि हे झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी ध्येय निश्चित करत असताना तुमचं ध्येय अशा पद्धतीने निश्चित करा की त्याचं टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जर तुम्ही ठरवलं आहे की 5 वर्षानंतर मला एवढं पाहिजे तर तेवढंच ठरवा, त्याच पद्धतीनं जा. तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला एखादी गोष्ट पोस्ट काढायची आहे किंवा एखादा अभ्यास करायचा तर त्याच्या बाबतीत त्या पद्धतीनं जायचं आहे की निश्चित करा. ध्येयाप्रमाणे कार्य करीत तुमचं ध्येय तुम्ही निश्चित गाठू शकाल आणि त्या पद्धतीनं. आता मग तुम्ही म्हणाल सर भविष्याचा वेध कसा घ्यायचा? भविष्याचा वेध म्हणजे काय नक्की, तो कसा घ्यायचा? तर बघा बाबांनो, भरपूर जणांना आपण बघितलेलं आहे, भविष्याचा वेध घेत असताना आपण बऱ्याच जणांना पाहिलेलं आहे की ते कशा पद्धतीनं गेलेले आहेत. एक लक्षात घ्या, एखादा शिकारी उडत्या पाखराची शिकार करतो. आता ज्या वेळेला एखादा उडत्या पाखराची शिकार करायची असते तर त्यावेळेला त्याचं काय निश्चित केलेलं असतं त्याने भविष्यात, की तो जिथं पक्षी आहे त्या पक्षावर नेम नाही धरत. तो पक्षी ज्या दिशेनं उडतो आहे आणि त्या उडण्याचा वेग किती आहे आणि आपण सोडलेला बाण आणि तो पक्षी येण्याचा बाण त्याचं एकत्र ठिकाण बघून त्या ठिकाणी तो प्रहार करत असतो. त्या पद्धतीनं भविष्याचा वेध घ्यायचा असतो. भविष्याचा वेध कोणी असं का अचूक कोणी काही सांगू शकत नाही. त्या पद्धतीनं तर हे वेध घेत असताना जसा
अर्जुन बघा कॉन्सन्ट्रेशन किती महत्त्वाचं असतं तुमच्या ध्येयावरती. ज्या वेळेला अर्जुनाला सांगितलं की तू पक्षाचा डोळा उडव, त्यावेळेला अर्जुनाचं ध्येय एकमेव होतं की त्याला फक्त दिसत होतं पक्षाचा डोळा. तसं एकदा का तुम्ही तुमचं ध्येय ठरवलं की तुम्हाला रात्रंदिवस तेच दिसलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही जगले पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही वावरले पाहिजे, त्यासाठीच तुमचं कार्य केलं पाहिजे, अशा पद्धतीनं तुम्हाला पुढं जाणं गरजेचं आहे. आता भविष्याचा वेध घेत असताना आता आमच्या परीक्षा असतात. परीक्षेमध्ये बरेच विद्यार्थी सिलेबस कॉपी बघतात, मागचे जुने क्वेश्चन पेपर बघतात. मी स्वतः मुलांना सांगतो मागचे क्वेश्चन पेपर बघा, कुठल्या चॅप्टरवरती किती प्रश्न पडलेले आहेत, कुठल्या धड्यावरती कोणता प्रश्न आलेला आहे हे बघा आणि त्या पद्धतीनं जा. कारण त्याच्यातून एक अंदाज येतो की ह्या धड्यामध्ये कुठलं इम्पॉर्टंट आहे बाबा, इथलं कुठली महत्त्वाचं आहे, कोणत्यावर मागच्या वेळेस विचारलं आहे, आता कुठल्यावर विचारेल, ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज जजमेंट ज्याला येतं त्याला भविष्याचा वेध घेणं सोपं जातं, त्या पद्धतीनं जातं. एक लक्षात घ्या, तुमच्यामध्ये दूरदर्शित्व असलंच पाहिजे आणि आज जर तुमच्यामध्ये दूरदर्शित्व असेल तरच उद्याचं तुमचं भविष्य हे उज्ज्वल आहे, या पद्धतीनं तुम्हाला जाता येतं. आता तुमच्यामध्ये अजून दुसरे कोणते गुण असले पाहिजे तुम्हाला ज्यावेळेला ध्येय निश्चित करायचं आहे त्यावेळेला ते 2 गुण म्हणजे तुम्हाला सतर्क असलं पाहिजे आणि चौकस असलं पाहिजे. आता सतर्कपणा आणि चौकसपणा ह्या गोष्टी काय आहेत, तर सतर्क असणं आणि चौकस असणं. चौकस म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्हाला जे काही गोष्टी करायच्यात तर कोणीतरी माझी सुरुवात करून देईल आणि मग कोणीतरी येईल आणि मग मी करीन आणि मग मी पुढं जाईन, असं नसतं. तुम्हाला सतर्क राहायचे आणि तुम्हाला चौकस राहायचं, म्हणजे येणारी संधी तुम्हाला सापडली पाहिजे, त्या पद्धतीनं तुम्हाला ती संधी पकडता आली पाहिजे आणि तिथूनच पुढं तुम्हाला त्या संधीवरती काम करता आलं पाहिजे, तुम्हाला तिथून पुढं जाता आलं पाहिजे. म्हणूनच एक लक्षात घ्या, उद्या तुम्ही जर तुमचं आयुष्य जर खराब जगत असाल तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे तुम्ही आहात. कारण तुमचं आजचं ध्येय धोरण नीट नाही आहेत म्हणून तुमचा उद्या, कारण तुम्ही आज जर हालाकीचं आयुष्य जगत असाल तर तुमचे इथून मागचे ध्येय धोरणं व्यवस्थित नव्हते. आणि जर तुमचे मागचे ध्येय धोरणं जर व्यवस्थित नव्हते म्हणून तुमचं आजचं आयुष्य असं आहे, किंवा तुमच्या आईवडिलांचे ध्येय धोरणं व्यवस्थित नव्हते, त्यांची परिस्थिती नव्हती, बऱ्याच अडचणी सांगतील, बरंच होईल. कुणाला अडचणी नव्हत्या मला सांगा, जीवनामध्ये अडचणी कुणाला नव्हत्या. यावर उपाय एकच, स्वतःमधले पॉझिटिव्ह गुण ओळखा, निगेटिव्ह गुण ओळखा, तुमच्यामधले ते लिहून काढा, त्याच्यावर मनन करा, तुमच्यातली स्ट्रेंथ ओळखा. आज समजा तुम्ही एखाद्या शाखेमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, आज समजा तुम्ही इंजिनियर होणार आहे, तर तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्ही इंजिनियरच आहात. मग तुम्ही इंजिनियर होणार आहात तर त्या इंजिनिअरिंगमधले बारकावे, आज तुम्ही विद्यार्थी आहात तर त्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही ते बारकावे लक्षात घ्या की मला काय शिकायचं आहे, रोजच्या जीवनामध्ये मी काय शिकतो आहे. मग एखाद्या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकलला घेऊन गेले तर ते प्रॅक्टिकल कसं होतं त्याला चौकस बुद्धीनं. एक लक्षात घ्या, मॅक्झिमम लोकांचं काय होतं की आम्हाला उद्याची चिंता असते हो, पण तसं नाही. उद्याच्या बाबतीमध्ये चिंता नसावी तर उद्याच्या बाबतीमध्ये उत्सुकता असावी. तुमची उत्सुकता कशी, म्हणजे उद्या काय होईल याची उत्सुकता असावी. आणि बऱ्याच वेळेला बघा, कोणीतरी म्हटलं आहे मला, जर कोणी विचारलं की बाबा सर उद्या आपल्याला या ठिकाणी एक डोंगर बांधायचा आहे, डोंगर उभा करायचा आहे, तर तुम्ही आज काय कराल, तर मी सांगेल उद्या डोंगर उभा करायचा आहे ना. तर मॅक्झिमम लोकांचे उत्तर येतील की उद्या मी या ठिकाणी येईल, मग डोंगर कसा उभा करायचा त्याच्यावरती काम करेल आणि मग डोंगर उभा करेल. पण मी काय करेल, मला जर कळालं की मला उद्या या ठिकाणी डोंगर बांधायचं आहे तर मी आजच या ठिकाणी ना सगळे दगडं गोळा करायला चालू करीन, जेवढे माझ्याच्यानं होतील तेवढे. कारण जेवढी लवकर सुरुवात तुम्ही कराल कुठल्याही गोष्टीची, जेवढं आणि लवकर हे कराल ते तुमच्यासाठी चांगलं आहे. दुसरं, वाईट विचार मनातून काढून टाका, पॉझिटिव्ह. आता माणसाच्या मनामध्ये दररोज पॉझिटिव्ह विचार येतात, हजारो कल्पना येतात आपल्या, पण काय होतं कालांतराने त्या कल्पना आमच्या विरून जातात, आमच्याकडे ती कल्पनाच राहत नाही. आणि मग नंतर त्या कल्पनेवर कोणतरी काम करतं आणि कोणीतरी पुढं होऊन जातं. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे, तर एक वही आणि पेन आपल्याकडे असली पाहिजे. एखादी चांगली कल्पना आपल्याकडे आली तर आपण ती लिहून काढली पाहिजे. चांगला विचार आपल्या वाचण्यात आला ते लिहून काढला पाहिजे आणि ते वाचत राहिलं पाहिजे. ते वाचत राहणं खूप गरजेचं आहे, चौकस राहणं खूप गरजेचं आहे. बघा, आता यश कुणाला मिळतं, परिस्थितीशी जुळवून घेऊन त्याच्याशी समरूप होऊन त्याच्यामधून जो मार्ग काढतो ना त्याला यश मिळतं. आता बरेच जण देवाच्या भरोश्यावर बसलेले असतात की देव येईल आणि माझी मदत करेल. एक छोटीशी गोष्ट सांगतो म्हणजे थोडं क्लिअर होईल याच्यामध्ये. एका गावामध्ये एक पुजारी होता आणि जो पुजारी होता तो खूप देवभोळा होता, त्याचा देवावर फार विश्वास. आणि तो ठरवायचा की माझ्याकडनं काहीच वाईट होणार नाही आहे आणि मला सगळं होईल ते माझा देव मला हे करून देईल.
एकदा काय झालं, त्या गावामध्ये पूर आला. पूर आल्याच्या नंतर सगळेजण निघाले, सगळे. पण हा पुजारी काही मंदिर सोडायला तयार नाही. म्हणला नाही नाही, मी माझ्या देवाला सोडून जाणार नाही. मला जर वाचवायचं असेल तर देव स्वतः येईल आणि मला घेऊन जाईल आणि मला वाचवेल. मी आत्तापर्यंत कुणाचंच काही केलेलं नाही. पाणी मंदिराच्या गाभाऱ्यात घुसलं. शेवटची गाडी जात होती. सरपंच आला, म्हणला बाबा चल रे, आम्ही जातोच सगळे, आता निघालोत. म्हणला नाही सरपंचजी, नमस्कार, मला बोलवल्याबद्दल धन्यवाद, पण माझा देवच मला वाचवेल. थोडा वेळ गेला, पाणी आणखी चढलं. हा मंदिराच्या गच्चीवर गेला. एक नावाडी आला गच्चीवर पाणी येण्याच्या अगोदर. म्हणला चला. मला नाही नाही, माझा देवच मला वाचवणार आहे. अजून थोडंसं पाणी वर आलं, गच्चीवर आलं, ह्याच्या पार कमरेपर्यंत गच्चीवर पाणी आलं. वरून एक हेलिकॉप्टर आलं. ते म्हणलं चला पुजारी महाराज चला, आम्हाला गरज आहे. ते म्हणला नाही नाही, मला देव माझा वाचवणार आहे. शेवटी झालं काय, पुरामध्ये वाहून गेला, देवाकडे गेला. गेल्याच्या नंतर त्याला देव भेटला आणि त्याने देवाला प्रश्न विचारला, का हो देवा, मी आयुष्यभर तुमची एवढी सेवा केली आणि तुम्ही मला वाचवलं नाही. देवाने सांगितलं की अरे बाबा, तू माझी आयुष्यभर सेवा केली पण मी तुला काही दिसलो नाही किंवा कळालो नाही. का तर कारण तुला मी 3दा वाचवायचा प्रयत्न केला. सरपंचाच्या रूपामध्ये मी आलो होतो, नावाड्याच्या रूपामध्ये मी आलो होतो आणि हेलिकॉप्टरही मीच पाठवलं होतं, मीच आलो होतो, पण तुझी वाचायची इच्छा नव्हती. थोडक्यात सांगायचा मुद्दा एवढाच की तुम्ही परिस्थितीशी जुळवून घेत नाही आहेत. तुम्ही काहीतरी देवावरती सोडून देता किंवा काहीतरी दैवावरती सोडून देता, परिस्थितीला दोष देता, याला काही अर्थ राहत नाही आहे. अब्दुल कलामांची परिस्थिती बघितली, धीरूभाई अंबानींची परिस्थिती बघितली, आजकाल जेवढे लोक सक्सेस आहेत त्या सगळ्यांची परिस्थिती जर बघितली तर कुणीही एकदम याच्यातून वर आलेलं नाही आहे. इवन आम्ही सगळेजण IAS तुकाराम मुंडे सरांना रोज बघतो, रोज ऐकतो, रोज त्यांचे किस्से बघतो. हां, तर तो माणूससुद्धा एक 4 भावंड एका साध्या घरामध्ये जन्माला आलेले, शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेला माणूस आज एवढ्या मोठ्या पदावरती जाऊन आपला ठसा उमटवतो. तर थोडक्यामध्ये भविष्याचे वेध घेत असताना ध्येय धोरणं निश्चित करा. त्याच्यानुसार तुम्हाला कसं असावं वाटतं ते लिहून काढा. तुमचं ध्येय लिहिलं पाहिजे, ते हे केलं पाहिजे. मग नुसतं लिहून वाचून चालेल का? नाही. तर तुमचं ध्येय कसं असलं पाहिजे किंवा तर तुमचं जो काही ध्येय आहे, तुमचं जे गोल आहे, ते गोल स्मार्ट असलं पाहिजे. स्मार्ट. आता स्मार्ट म्हणजे काय? खूप महत्त्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. स्मार्ट म्हणजे ध्येय किंवा गोल कसं असावं बघा. स्मार्टमध्ये यस मीन्स स्पेसिफिक. तुम्ही जे ध्येय तुमचं ठरवणार आहात ते तुमचं ध्येय हे स्पेसिफिक असलं पाहिजे. मग स्पेसिफिक म्हणजे काय? तर ते कुठंतरी लिमिटेड असलं पाहिजे, म्हणजे खरं असलं पाहिजे. स्पेसिफिक. उगीच मी बसलो आहे, माझं इन्कम महिन्याचं 20,000 आहे आणि मी म्हणतो आहे की मी 5 वर्षामध्ये करोडपती होईलही, पण त्याच्यासाठी मेहनत घेण्याची तयारी माझी असली पाहिजे. स्पेसिफिक. तुमची कुवत ओळखून तुमच्या हिशोबानं विनाकारण उगाच इथं बसला आहे आणि म्हणतो मी उद्या, म्हणजे ते असं नसायला पाहिजे की एखादा प्रियकर आपल्या प्रियशीला म्हणतो मैं तेरे लिए चांद तारे तोड लावूं. म्हणणं ठीक आहे, आणणं सोपं आहे का? नाही. म्हणूनच ते स्पेसिफिक असलं पाहिजे. दुसरं, तुमचं जे गोल आहे ते गोल स्पेसिफिक असलं पाहिजे, मेझरेबल असलं पाहिजे. त्याचं मोजमाप करता आलं पाहिजे की आपण गोलच्या कुठपर्यंत गेलेलो आहेत. जसं एखादी परीक्षा, वर्षभरानंतर परीक्षा का बरं होती मुलांची? की तुम्ही जे शिकता, तुम्ही जे बघताय ते तुम्ही कुठपर्यंत शिकले, तुम्हाला किती आलं. एखाद्या मुलाला पर्सेंटेज पडतात, 70% पडले म्हणजे काय? त्यांनी जे वर्षभरामध्ये 100% जे तयारी केलेली असते, स्टडी केलेली असते, त्याच्यापैकी त्याला किती मिळाले? 70% मिळाले. याचा अर्थ काय की तो 70% प्रिपेअर आहे. येतं लक्षामध्ये. तसं तुमचं ध्येय ठरवत असताना तुम्ही जर एखादं ध्येय उद्दिष्ट ठरवलं तर ते गाठत असताना ते मेजरेबल असलं पाहिजे, त्याचं मेजरमेंट करता आलं पाहिजे, त्याला मोजमाप करता आलं पाहिजे. हां, म्हणजेच हे. दुसरं, ॲक्शन ओरिएंटेड असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यावर काम करता आलं पाहिजे, ते काम करणं शक्य झालं पाहिजे, त्या पद्धतीचं तुमचं ध्येय असलं पाहिजे. त्याच्यानंतर रिअलिस्टिक, सत्यात उतरवणारं असलं पाहिजे. आता मी सांगितलं त्या पद्धतीनं. उगीच काहीतरी ठरवलं आहे, उगीच काहीतरी हे केलं आहे. म्हणजे थोडक्यात एक्झाम्पल देतो. मी ज्या वेळेला शिकायला होतो त्यावेळेला माझा एक मित्र होता आणि माझा मित्र होता, त्याला आम्ही असंच आमच्या गप्पा चालल्या. एक दिवस त्याला विचारलं, काय रे तुझं ध्येय काय? तर तो काय म्हटलं माहिती आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये मी माझ्याकडं अंबानीच्या पोरांना कामाला ठेवीन. शक्य आहे का अंबानीच्या पोरांना कामाला ठेवणं? ठीक आहे, तुम्ही मोठे व्हालही,
अंबानीच्या बरोबरीचे व्हाल, पण अंबानी छोटा होणार नाही ना. म्हणजे तुमचं जे गोल आहे ते रिअलिस्टिक नाही आहे. तुम्हाला ते रिअलिस्टिक ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते टँजिबल असलं पाहिजे, म्हणजे त्याला स्पर्श करता आला पाहिजे, ते जाणवलं पाहिजे आपल्याला, आपल्या ह्याच्यामध्ये ते असं जाणवण्यासारखं असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये गोल हे स्मार्ट असलं पाहिजे. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक, मेजरेबल, ॲक्शन ओरिएंटेड, रिअलिस्टिक आणि टँजेबल असलं पाहिजे. अशा पद्धतीचं तुमचं गोल असणं गरजेचं आहे. मग आता हे गोल सेट करत असताना काय करा, पहिलं तुम्ही स्वतःला ओळखा, तुमच्यातल्या हे ॲक्टिव्ह गोष्टी घ्या, त्याच्यावरती तुमचं ठरवा की आपल्याला काय व्हायचं आहे, कसं व्हायचं आहे, किती दिवसात व्हायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकदा का ते गोल तुमचं सेट झालं, तुम्ही सेट केलं की मग त्याच्यासाठी स्ट्रॅटर्जी ठरवा. त्याच्यासाठी 2-3 स्ट्रॅटर्जी ठरवा. या पद्धतीने गेलं तर कसं, त्या पद्धतीने गेलं तर कसं. मग स्ट्रॅटर्जी ठरवत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करा. कसं आहे, आम्हाला गुणाकार करायची सवय आहे. गुणाकार असू नये. आपण जीवनामध्ये सगळ्या पॉसिबिलिटी चेक केल्या पाहिजे. तुम्ही म्हणाल सर हे गुणाकार काय भानगड आहे, सांगतो मी. तर बघा, नवीन लग्न झालेलं असतं एखाद्याचं नवीन लग्न झालं, बायको येते आणि सुरुवातीला काही दिवस चालतं आणि नंतर त्या दोघा नवरा बायकोंना काय वाटतं माहीत नाही, त्यांना सगळ्यांची अडचण व्हायला लागते आणि मग ते गुणाकार ठरवतात. कसं की मग आपण दोघंच राहू. आता एक उदाहरण म्हणून सांगतो. एका घरामध्ये 2 भाऊ होते, 20 एकर शेती होती, आई वडील होते. मग एका भावाचं लग्न झालं, बायको आली आणि काही दिवसानंतर त्या जोडीनं जे नवीन लग्न झालं त्यांनी आईवडिलांकडं बाजूला व्हायचा मागण्याचा प्रयोग चालू केला. मग मागण्याचा प्रयोग चालू केल्याच्या नंतर ती गोष्ट माझ्याकडे आली आणि मला विचारलं. मग तो पोरगा माझ्याकडे आला आणि मला म्हणे, सर मला बाजूला घ्यायचं आहे, मला आईवडिलांमध्ये नाही राहायचं आहे, माझ्या बायकोचं आईचं जमत नाही आहे, तुम्ही सांगा बरं कसं राहील. मग मी त्याला विचारलं, म्हणलं बाबा रे, तू बाजूला राहणार म्हणजे तुझा हिशोब तरी काय, तुझ्या डोक्यामध्ये आहे तरी काय. त्यांनी सांगितलं काय नाही. म्हणलं सर वडिलांकडे 20 एकर शेती आहे, आम्ही दोघंच भाऊ आहेत, दोघा भावांमध्ये ती शेती 10-10 एकर वाटली जाईल. आम्हाला दरवर्षी म्हटला नाही म्हटलं तरी एक 15-16 लाखाचं उत्पन्न होतं 20 एकरामध्ये. तर विचार करतो, मला 10 एकर मला आली म्हणजे 16 लाखातलं 8 लाखाचं उत्पन्न माझं होईल. म्हणलं बरं पुढं. म्हणलं त्यासाठी काय. म्हणलं मग त्याला काय बी खत बियाणं काही लागणार नाही. म्हणलं लागेल ना सर. किती लागेल म्हणलं लागून दरवर्षी आम्ही एक 6-7 लाखाचं घालतो, त्याच्यात निम्मं लागेल म्हणजे 3-3.5 लाख रुपये माझे खतं बियाला जातील आणि माझ्या वर्षाच्या काठी मला एक 4-5 लाख रुपये माझे मागं पडतील आणि मग मी माझे बायकोच आहेत. मला खायला तरी एवढं काय लागणार आहे, घरामध्ये आम्ही बचत करू वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यांनी गुणाकार केला होता. काय गुणाकार केला होता की मला 10 एकर शेती येईल, मग ते 10 एकर शेतीमध्ये माझं 8-9 लाखाचं उत्पन्न होईल, 8-9 लाखामध्ये त्याला खर्च येईल 3-1 लाख रुपये, मग 5-6 लाख रुपये उरतील आणि मग ते या वर्षाला 5 लाख, पुढच्या वर्षाला 5 लाख, मग मी असं करत करत मी मोठा होईल. हे सगळा झाला त्याचा गुणाकार. मग मी त्याला काही प्रश्न विचारले. म्हणलं बाळ मला एक सांग, जर यावर्षी पाऊसच पडला नाही तर काय पेरणार. बरं पेरणी झाली आणि पाऊस नाही पडला, उगवलंच नाही. मला असं कसं होईल, पाऊस पडेलच, काही ना काही उगवलंच की थोडंफार कमी होईल. असं म्हणून घेतलं त्याला मी, खूप समजावलं, त्यानं काही ऐकलं नाही. योगायोगानं बाजूला राहिला, सगळं झालं आणि बाजूला राहिल्याच्या नंतर एक 4-5 महिन्यानंतर मी त्याच्या घरी गेलो. मला माहिती होतं, मला पाहायचं होतं नक्की काय चाललं आहे. त्याला विचारलं कसं काय मग बरं आहे का. म्हणलं हां. म्हणलं मग काय कसं चालली शेती. म्हणलं सर कसली शेती, कसलं काय पेरलं. म्हणलं नीट उगवलंच नाही, ते औषध फवारलं ते नीट लागलं नाही, ते थानाने माखून बसलं सगळं, त्याला लागणच लागली नाही, फलानं झालं बिस्तानं झालं, माझी जमीनच हलकी झाली, मला भावानं दुसरी दिली वगैरे वगैरे. हे 1000 कारणं सांगायला लागला. नवरा बायकोच आमचा जमाना म्हटलं, भांडण व्हायला लागलं रोज वगैरे. मग त्याला सांगितलं, बाबा रे तुझ्या शेतीमध्ये जे उत्पन्न होत होतं ना 16 लाख रुपये, त्याच्यामध्ये तुझा एकट्याचा वाटा नव्हता, ते की ऑटोमॅटिक नव्हतं होत. त्याच्यामध्ये तुझी आई घर सांभाळायची, तुझा भाऊ बाप आणि तू तिघंजण शेतामध्ये राबायचे
आणि सगळ्याच्या हिशोबानं तुझ्या त्या मानाने त्या दोघांच्या मानाने तुझ्या मानाला तुला कष्ट कमी येत होते. त्याच्यामुळे तुला वाटत होतं की काय शेती म्हणजे असं होईल, शेती म्हणजे तसं होईल. तसं नसतं. तर थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे काय की तुमची स्ट्रॅटर्जी ठरवा. तुम्ही स्ट्रॅटर्जी कशी ठरवता, जे ठरवलं त्याच पद्धतीनं घडेल असं नसतं होत. तुम्ही ठरवलं की मला हे करायचं आहे पण ते त्याच पद्धतीनं होईल, नाही होणार. तुम्ही जे ठरवता त्या पद्धतीनं कसं काय होणार आहे? त्या पद्धतीनं होत नाही. त्याच्यामध्ये हजारो अडचणी येतात. आणि मग त्या अडचणीवर मात कशी करायची, त्या अडचणींचा मुकाबला कसा करायचा याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. तुम्ही एखादा गोल ठरवताय, एखादा शॉप चालू करताय किंवा एखादा अजून काही करताय, तर ते सुरू करत असताना किंवा ते बघत असताना, ते ठरवत असताना त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणींचा अगोदर विचार करा. आणि गुणाकार करण्याच्या ऐवजी जर गुणाकाराच्या ऐवजी भागाकार झाला, ज्या ठिकाणी 8 लाखाचं उत्पन्न आम्हाला अपेक्षित आहे त्या ठिकाणी जर समजा 2च लाखाचं उत्पन्न झालं आणि 3 लाख रुपये खर्च झाला, तर वरचा 1 लाख जो लॉस होणार आहे तो लॉस कुठून भरून काढायचा किंवा कशा पद्धतीनं भरून काढायचं हे पहिलं ठरवा आणि मगच तुमचं गोल तुम्ही ठरवा. त्या पद्धतीनं तुमचं गोल तुम्हाला ठरवता येईल आणि त्या पद्धतीनं तुम्हाला ते गोल हे करता येईल. बेस्ट स्ट्रॅटर्जी ठरवा. स्ट्रॅटर्ज्या ह्या वेगवेगळ्या असल्या पाहिजे. दुसरं, एक दिवस विचार करून ठरवणं खूप सोपं आहे हो. एका दिवसामध्ये विचार करणं, एका दिवसामध्ये बोलणं वगैरे हे सगळं सोपं आहे. पण या ठरवलेल्या उद्देशावर, ध्येयावरती आमची बेस्ट कमिटमेंट असणं, आम्ही बेस्ट त्याच्यावर मोटिवेट होणं, रोजच्या रोज मोटिवेट होणं हे खूप अवघड आहे. आणि मग मोटिवेट व्हायचं असेल तर मोटिवेशन हे 2-3 प्रकारे मिळतं. एक, सेल्फ मोटिवेटेड. रोजच्या रोज तुम्ही दिलेलं ध्येय वाचा, हे करा, तुम्ही मोटिवेट व्हाल. दुसरं, तुमचं जे ध्येय आहे तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा, तुमच्या आईवडिलांना सांगा, सगळ्यांना सांगा, ते जग जाहीर करा. जेणेकरून काय होईल की तुमचे जे शुभचिंतक आहेत, तुमचा जर रस्ता चुकत असेल तर तुम्हाला ते सांगतील, अरे बाबांना तुझं हे ध्येय नाही आहे, तू ठरवलं वेगळं, तू वेगळ्या वाटेने जातो आहे. तुमचं कान धरून तुम्हाला ते जागेवर आणतील. तिसरं, तुमचे जे विरोधक आहेत ते मात्र तुम्हाला गाईडसारखं काम करतील. तुम्ही म्हणाल विरोधक आणि गाईडसारखं काम कसं करतील? तर बरोबर आहे, कारण आपल्याला जो पाण्यात बघणारा माणूस असतो किंवा आपला जो विरोधक असतो तो आपल्या चुकांवरतून आपल्याला टोमणे मारत असतो. म्हणून त्याला सांगा की मला हे करायचे. मग ज्या वेळेला तुम्ही हे सांगाल आणि तुम्हाला वेळ लागायला लागेल, तुमच्याच्यानं ते साध्य होत नसेल, तर त्यावेळेला तो विरोधक तुम्हाला टोमणे मारल्याशिवाय राहणार नाही, तुमची खिल्ली उडवल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या वेळेला तुमची खिल्ली उडवली जाईल त्यावेळेला मात्र तुम्ही निश्चितच पेटून उठल्याशिवाय राहणार नाहीत मधून. आणि ज्या वेळेला तुमचा स्वाभिमान जागा होईल, तुम्ही पेटून उठाल, त्यावेळेला तुम्ही त्या ध्येयावर वाटचाल करणार आणि उशिरा का होईना तुम्ही ते ध्येय गाठणार. त्याच्यासाठी तुमचं जे ध्येय आहे, तुमचं जे एम आहे, तुमचं जे उद्दिष्ट आहे, तुमचं जे गोल आहे, ते गोल असं झाकून ठेवू नका, कुणाला सांगितलं नाही असं करू नका. ते गोल तुम्ही लिहून काढा, तुम्ही रोज वाचा, तुम्हाला त्याची रोज आठवण झाली पाहिजे. तुमच्या मित्रांना सांगा, तुमच्या आईवडिलांना सांगा, तुम्ही सगळ्यांना सांगा आणि त्या गोलवरती काम करायला चालू करा. त्या गोलवरचा ॲनालिसिस करा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, मग हे गोल जे आहे, हे गोल आम्ही कशासाठी ठरवलं आहे एवढा मात्र उद्देश लक्षात ठेवा. गोल कशासाठी ठरवला आहे? तर गोल ठरवला आहे कशासाठी की आम्हाला सुखी आयुष्य जगण्यासाठी. मग होऊ शकतं, जसं आता अनपेक्षितपणे कोरोना आला आणि लॉकडाऊन झालं, मागं पाऊस खूप पडला आणि महापूर आला. अशा अडचणी येऊ शकतात. मग त्या आपण निर्मित केलेल्या असतील, आपल्याकडून एखादी झालेली चूक असू शकते किंवा नैसर्गिक असू शकते, सामाजिक असू शकते. आणि अशा अडचणी जर आपल्या गोलच्यामध्ये आल्या तर आपण जो कालावधी निश्चित केलेला आहे किंवा आपण जे गोल निश्चित केलेलं आहे एवढ्या एवढ्या वेळासाठी, तर ते गोल मागं पुढं होण्याची शक्यता असते. कधी कधी आपल्यावर आर्थिक परिस्थिती आपली बिकट होऊ शकते. आणि मग हे सगळं होत असताना एक लक्षात ठेवायचं, आपण जे गोल निश्चित केलेलं आहे ते गोल निश्चित कशासाठी केलं आहे, तर ते गोल आपलं आयुष्य आपण सुखी करण्यासाठी केलेलं आहे. मग ते थोडंसं मागं पुढं झालं तर त्याच्यामुळं आपल्याला डिप्रेशन येता कामा नये, त्याच्यामुळं आपल्याला आपण खचून जाता कामा नये. नाही तर मी ठरवलं होतं, मला उद्देश सफल नाही झाला म्हणून त्याचं डिप्रेशन घेऊन, म्हणून त्या पद्धतीने डिप्रेशनमध्ये जाऊन तुम्ही जर स्वतःला हे करत असाल तर असं करू नका. तुमचं गोल हे फ्लेक्झिबल असलं पाहिजे. ठीक आहे, काळानुरूप तुम्ही त्याला थोडंसं बाजूला करू शकता, तुमच्या प्रायोरिटीनुसार परत तुम्ही त्याला हे घेऊ शकता. फक्त एवढाच एक सांगेल की त्या गोलपासून लांब नका जाऊ.
आता गोल सेटिंगचे फायदे काय आहेत? तर भविष्यात येणारे स्ट्रेस आपण दूर करू शकतो. एक चांगलं मॅनेजेबल लाईफ आपण जगू शकतो. एखादी मॅनेज केलेली लाईफ आपण जगू शकतो. आपण ठरवलेल्या पद्धतीनं आपल्या पद्धतीनं आपल्याला ते सुख उपभोगता येतील, आपल्याला त्या पद्धतीनं करता येईल. कम्पॅरिझनमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं हे करू शकू. तर या पद्धतीनं आपल्याला ते करावं लागेल, त्या पद्धतीनं जाता येईल. मग हे सगळं करत असताना नियोजनाला खूप महत्त्व आहे. आता नियोजन म्हणजे काय? तर तुम्ही कुठलंही ध्येय निश्चित करा. ते ध्येय निश्चित करण्यासाठी तुम्हाला ते गाठण्यासाठी तुम्हाला नियोजनाची गरज पडते. प्लॅनिंग ज्याला म्हणतो आम्ही, प्लॅनिंग इंग्रजीमध्ये, तर त्या प्लॅनिंगची गरज पडते. तर आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे तुम्हाला, ते गाठण्यासाठी आपणच तुम्ही जे काही प्लॅनिंग करणार आहात, तुम्ही जे काही कृती आराखडा तयार करणार आहात, तो आराखडा म्हणजेच तुमचं नियोजन असणार आहे. बघा कसं आहे, नियोजनाला एवढं महत्त्व का द्यायचं, त्याचं कारण काय? तर तुमच्याकडं जे उपलब्ध कार्यशैली आहे किंवा कार्यशक्ती आहे तुमच्या स्वतःची, त्याला जर एखाद्या विशिष्ट दिशेने तुम्ही जर कार्यान्वित केलं, एखाद्या गोष्टीवर फोकस केलं आणि त्याच्यानुसार जर तुम्ही वाटचाल केली, तर तुमचं ध्येय गाठणं तुम्हाला निश्चित सोपं जाणार आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता. आता जर नियोजनच नसेल, आपण एक असे स्वप्न बाळगलं आहे, पण होईल तेव्हा होईल आणि करू तेव्हा करू या पद्धतीनं जात असाल आणि जर नियोजन तुमच्याकडे नसेल, तर एखाद्या दिवशी रात्री तुम्हाला जे झोपेमध्ये स्वप्न पडतं त्या स्वप्नासारखं ते सकाळी उठल्याच्या नंतर काहीच नसतं. तसं तुम्ही जे बाळगलेलं स्वप्न आहे हे आयुष्याच्या शेवटी तुम्हाला काहीच राहणार नाही आणि तुम्ही म्हणाल, अरे मी यंग असताना हेही स्वप्न पाहायचो, पण मी त्याच्यासाठी काही प्रयत्नच केले नाहीत. लक्षात ठेवा, परमेश्वरसुद्धा, तुम्ही ज्याला भगवंत म्हणता, तुम्ही ज्याला देव म्हणता, तुम्ही ज्याला गॉड म्हणता, तुम्ही ज्याला अल्लाह म्हणता, तुम्ही ज्याला जिजस म्हणता, हा सुद्धा माणसाची मदत करतो. पण कुठल्या माणसाची मदत करतो? तर तो त्याच माणसाची मदत करतो जो माणूस प्रयत्न करतो. जो प्रयत्न करतो त्याची मदत करतो, जो प्रयत्न करत नाही त्याची मदत तो करत नाही. त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि मग प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे. नियोजनाला खूप महत्त्व आहे. त्या पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे. कारण नियोजन जर केलं आणि नियोजन जर व्यवस्थित असेल तर तुमचं ध्येय निश्चित आहे, तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे. तुम्ही 100% त्या ठिकाणी विजयी होणार आहात. तुम्ही आता या सगळ्या गोष्टीमध्ये मला कोणाची सराहना करायची नाही किंवा हे नाही करायचं, पण जर नियोजन बद्ध पद्धतीनं जर तुम्ही कुठलंही काम करा, तुम्ही कुठल्याही डोळ्यासमोर आणू शकता, तर तुम्हाला ते निश्चित यश मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. आता नियोजनाचं महत्त्व सांगायचं झालं तर बघा, आज कोरोना आहे. आता ह्या कोरोना रोगामुळं आपण बघतोय की कितीतरी प्रगत देश, इटलीसारखा देश स्मशान बनला. त्याच्यानंतर अमेरिकेसारखा देश स्मशान बनला, तिथं मृतदेह पुरायला जागा नाही आहे. का? तर त्यांचं नियोजन चुकलं, अंदाज चुकला की आम्हाला काय करणार आहे, आम्ही एवढे प्रगत आहात. असं नाही. तुम्ही ते जे संभाव्य धोका होता त्या धोक्याकडे त्यांनी थोडंसं नजर अंदाज केला किंवा डोळे झाकपणा केला. इमोशनल, बऱ्याच वेळेला आपण इमोशनल होतो. आता त्याच्यावरून एक किस्सा आठवला म्हणून सांगतो. तुम्हाला माहिती आहे का, इटलीमध्ये एवढे कोरोनाचे बळी काय गेले? एक साधं कारण आहे त्याचं. ज्या वेळेला त्यावेळेला जगातले सगळे लोक चीनी लोकांपासून लांब पळत होते आणि चीनी लोकांपासून लांब पळत असताना एक चीनचा पोरगा जो स्वतः कोरोना पॉझिटिव्ह होता, असा चीनचा पोरगा कुठं गेला माहिती आहे? इटलीमध्ये एका शहरामध्ये गेला आणि त्या शहरामध्ये गेल्याच्यानंतर त्यांनी एक फलक लिहिला आणि त्या फलकावरती त्याने माणुसकीच्या नात्याने, त्याला माहिती नव्हतं मी कोरोना पॉझिटिव्ह आहे, पण त्यांनी अशा पद्धतीने लिहिलं की मी व्हायरस नाही आहे तर मी माणूस आहे, मला ॲक्सेप्ट करा. आणि मग त्या शहराचा जो मेयर म्हणजे महापौर इमोशनल झाला, आणि त्यांनी काय सांगितलं की त्यांनी सरळ अनाऊन्सिंग केली की हे माणसं आहेत म्हणे, यांना मिठी मारा, यांना आधार द्या. आणि स्वतः काही चीनी लोकांसाठी पार्टी देऊन त्यांच्या गळ्याला मिठी मारली त्यांनी. आणि मग एखाद्या राजकीय नेत्याचा प्रभाव समाजावर खूप मोठा असू शकतो, त्याच्यासाठी लोक काहीही करतात. तसाच आता तो मेयर होता म्हणजे शहरावर त्याचा प्रभाव होता. त्यांनी म्हटल्याच्यानंतर त्याच्या पार्टीचे कार्यकर्ते वगैरे जे असतात त्यांनी डोळे झाकून जिथं चीनी माणूस भेटला त्याला तिथं गळपटलं, मिठी मारली आणि अशा पद्धतीनं त्या रोगाचा प्रसार एवढा झपाट्यानं झाला की नंतर त्या शहरामध्ये मृतदेह उचलायला माणसं कमी पडले. सांगायचा मुद्दा एवढाच आहे
की मग आपल्या जीवनामध्ये आपण करत असताना सुद्धा की आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागतो. कधी कधी आपण इमोशनल होतो आणि मग ते इमोशनच्या पुढं आपण सगळं विसरून जातो आणि आपण संभाव्य धोके आपण हे करत नाहीत. तर तुम्हाला गरज पडेल तिथं कडक व्हावंच लागेल, गरज पडेल तिथं इमोशन व्हावं लागेल आणि त्या पद्धतीनं तुमचं ध्येय तुम्हाला निश्चित करताना पुढं जावं लागेल. त्याच्यासाठी नियोजन करायचं. बघा, एकाला विचारलं होतं की नियोजनाला किती महत्त्व देता येईल, तर त्यांनी काय सांगितलं, एका विचारवंतांनी सांगितलं, मला जर 24 तास दिले ना एखादी गोष्ट करण्यासाठी, तर त्याच्यातले 16 तास मी नियोजनावर खर्च करेन आणि 8 तास कामासाठी लागेल. म्हणजे बघा, आता नियोजन म्हणजे काय असतं किंवा कशा पद्धतीनं असतं. जगामधली सगळ्यात उंच बिल्डिंग तुम्हाला माहिती असेल कुठली आहे, पण ती बिल्डिंग डायरेक्टली एकावर एक विटा ठेवून बनवली गेली का हो? तर ती बिल्डिंग कुठं बनली असेल, तर सगळ्यात अगोदर ती बिल्डिंग कुठं बनली, तर ती कागदावरती बनली, ड्रॉइंग शीटवरती बनली. म्हणजे नियोजन. लक्षात घ्या, नियोजन काय असतं. कुठलीही गोष्ट बनवताना त्याच्या अगोदर त्याची प्लॅनिंग करायची असते. एखादं फार मोठं डॅम बनवायचे, धरण बांधायचे, तर ते धरण डायरेक्टली बनत नसतं, तर त्याचा अगोदर कृती आराखडा असतो, त्याच्यावरती तो कागदावरती काढलं जातं, त्याच्यात सगळे पॉईंट बघितले जातात, त्याचा धोके आणि त्याचे चांगले गुण तपासले जातात आणि मग ते धरण बांधायला घेतलं जातं. त्याला म्हणायचं नियोजन. तर कुठलीही गोष्ट बनत असताना अगोदर ते आपल्या डोक्यात बनते, ती डोक्यातच बनली पाहिजे आणि मग ती आपल्या कृतीतून आपल्या याच्यामध्ये येत असते आणि ती साकारत असते. तर त्या पद्धतीनं गेलं पाहिजे, त्याला म्हणायचं नियोजन. आणि त्या पद्धतीनं मग नियोजन करत असताना तुमचं सगळ्यात महत्त्वाचं आहे, कुठल्याही गोष्टीचं नियोजन करत असताना तुमचं ध्येय तुमचं निश्चित असलं पाहिजे. तुमचं ध्येय निश्चित असेल तर तुम्हाला नियोजन करता येईल, नियोजन परफेक्ट करता येईल. मला एक कार्यक्रम करायचा, कार्यक्रम काय आहे मला जर माहिती असेल तर त्या कार्यक्रमामध्ये कशा पद्धतीनं रंग भरता येतील हे मी ठरवणार आहे. लक्षात घ्या, मी नवीन लॅपटॉप, आपलं नवीन मोबाईल माझ्याकडे तुमच्याकडे आलेला आहे, त्या नवीन मोबाईलमध्ये नवीन मोबाईल कोरा करकरीत आहे, पण तो कोरा करकरीत मोबाईल ज्या वेळेला तुमच्याकडे आहे त्याच्यानंतर तुम्हाला ठरवायचं, तुमच्याकडे मोबाईल आहे त्याच्यामध्ये एवढ्या प्रकारची मेमरी आहे, एवढा रॅम आहे, एवढी रॉम आहे, एवढी मेमरी GB त्याच्यामध्ये खाली आहे, मग त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे सॉफ्टवेअर टाकायचे हे तुम्ही ठरवू शकता. तुमचं नियोजन आहे ते. आणि अजून एक लक्षात घ्या, नियोजन करत असताना ह्या सगळ्या आणि ध्येय प्राप्ती करत असताना किंवा ध्येयाकडे जात असताना, ध्येय आपलं गोल सेट करत असताना किंवा गोल सेटिंग करून त्याचं प्राप्ती करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण फ्रेश असणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, आता मोबाईलवरून आठवलं, ज्या वेळेला नवीन मोबाईल करकरीत घेतो त्यावेळेला तो टमटम टमटम चालतो, तो बोट लावलं की असं एकदम फास्ट चालतो, पण काही काळानंतर तोच मोबाईल आमचा हँग व्हायला लागतो. कारण काय माहिती असेल, तर त्याचं कारण एवढंच आहे की तो मोबाईल ज्या वेळेला त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आम्ही भरतो, ते इन्स्टॉल करतो, त्याची मेमरी जास्त फुल होते आणि एकदा का मेमरी फुल झाली की तो मोबाईल हँग व्हायला चालू होतो. मग आमचा मोबाईल म्हणजे आमचा मेंदू आहे, आमचं डोकं आहे, आणि हे डोकंसुद्धा ह्या अशा अनवॉन्टेड मेमरीनं आमचं स्ट्रॉंग झालेलं असतं. आणि मग ज्या वेळेला मेमरी फुलचा मेसेज येतो त्यावेळेला आम्ही काही गोष्टी त्या मोबाईलमधनं डिलीट करतो. तसंच रोजच्या रोज आम्हाला पण आमच्या मोबाईलमधून आम्हाला काही गोष्टी डिलीट करायच्या आहेत. लक्षात ठेवा, आम्ही आज मंगळावरती पोहोचलो, पण मंगळावर पोहोचत असताना यान उडत असताना कितीतरी टन वजन घेऊन उडलं होतं, पण आकाशात थोडंसं वर गेलं की काही वजन रिकामं झालं, अजून वर गेलं काही वजन कमी झालं, अजून वर गेलं काही वजन कमी झालं, आणि ज्या वेळेला ते चंद्रावर किंवा मंगळावर उतरायचं त्यावेळेला ते एवढंच होतं. तेवढंच इथून उडवता नसता आलं, म्हणून त्याला जे लागणाऱ्या गोष्टी होत्या त्या आपण दिल्या. जसं जिथल्या तिथं त्यांनी ते वजन सोडलं म्हणून एवढी उंची ते गाठू शकलं, त्या पद्धतीनं आम्हाला जर वरच्या लेवलला जायचं असेल तर दैनंदिन जीवनामध्ये जे आमचे काही छोटे छोटे जे रोजचे मान अपमान होत असतात, जे छोट्या मोठ्या कुरबुरी होत असतात, याच्याकडं आम्हाला डोळे झाकपणा करून आमचं ध्येयावरती लक्ष देऊन आम्हाला वाटचाल त्याची करायची आहे. आणि मग तसं केलं तरच आम्ही आमचं ध्येय गाठू शकू. तुम्ही जर विनाकारण कुठलेही सगळे विचार डोक्यामध्ये घेऊन बसले, त्याची खिचडी केली, तर मात्र काही होणार नाही. मग त्या गाडीतला कचऱ्यासारखी गंमत होईल आणि त्या कचरा तुमच्या ह्याच्यावर पडेल. त्याच्यामुळं कुणाच्याही नादी न लागता आपल्या ध्येयावरती कॉन्सन्ट्रेट करा आणि त्या पद्धतीनं जायचं आहे. कारण तुम्हाला नियोजन खूप महत्त्वाचं आहे, आणि नियोजन जर ध्येय निश्चित करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. ध्येय नियोजनाला काहीच अर्थ उरत नाही. ध्येय अल्पकालीन असू शकतं, तुम्हाला मगाशी सांगितलं मी, ते तुमचं अल्पकालीन म्हणजे इमिडिएट असू शकतं, लॉंग टर्म असू शकतं किंवा शॉर्ट टर्म असू शकतं. त्या हिशोबानं तुम्हाला त्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचं जायचं आहे. तुम्हाला
सामर्थ्याचा पूर्णपणे अंदाज आला असेल, तुमचं ध्येय निश्चित असेल, तर तुम्ही त्या पद्धतीनं ठरवा आणि त्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर कसा करता येईल याचा महत्त्वाचा विचार करा आणि त्याचा वापर करा. त्याचा वापर तुम्ही केला तर तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी तुमचं ध्येय प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चित करायला हवा. तुमचा कालावधी निश्चित राहू द्या. त्या पद्धतीनं तुम्ही जा. तुम्हाला यश तुमच्या पद्धतीनंच तुमच्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. आता हे ध्येय निश्चित करत असताना किंवा ध्येय गाठत असताना स्वतःमधल्या काही गोष्टी आपल्याला प्रगतीमध्ये आडव्या येऊ शकतात, तुमच्या स्वतःमधल्याच. जसं एखाद्या विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केलं आहे, पण तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला राग खूप येत असेल, विनाकारण तुम्ही चिडत असाल, तुम्ही चिडले, तुम्ही डिस्टर्ब होता, तुम्ही डिस्टर्ब झाला, तुमचा वेळ जातो. दुसरं, तुम्हाला झोप येत असेल, वजन कमी करायचे, मी ठरवलं माझं वजन कमी करायचं, पण मला व्यायामाचा आळस आहे, मला व्यायामच करू वाटत नाही. कसं वजन कमी होणार आहे? वजन कमी होईल का? नाही होणार. त्याच्यासाठी सांगतो की तुम्ही जे ठरवता, तुम्ही जे करताय, त्याला तुमच्या प्रयत्नांची गरज आहे. तुम्ही त्याला प्रयत्नाची जोड द्या, म्हणजे तुम्ही तुमचं ध्येय निश्चित केल्याशिवाय राहणार नाही. ध्येय फेल का होतं किंवा ध्येय फेल होण्याचे काही कारण हेच की तुमचं रिअलिस्टिक ध्येय नसणं. तुम्ही काहीतरी इमॅजिनरी केलेलं आहे की मी चंद्रावर घर बांधीन. शक्य आहे का चंद्रावर घर बांधणं? नाही आहे. मग असं कायला ध्येय ठेवायचं आपण? जे ध्येय आपल्याला शक्य आहे, आपल्या आवाक्यातलं आहे, आपण काहीतरी करू शकतो, अशा पद्धतीनं करा. स्टेप बाय स्टेप जाण्याचा प्रयत्न करा. ते ध्येय लिहून न ठेवल्यामुळं सुद्धा आम्ही फेल होऊ शकतो. लिहून ठेवा, मित्रांना सांगा, ते रोज ऐकवा, त्याच्याविषयीचे सेमिनार बघा, त्याच्याविषयीची माहिती गोळा करा आणि ती सगळी माहिती आत्मसात करून भावी आयुष्यामध्ये वाटचाल करण्याचा प्रयत्न करा. आजच्या दिवसासाठी एवढंच. माझा आजचा हा सेमिनार आपल्याला कसा वाटला याचा फीडबॅक आपण निश्चित द्यावा. आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या पूर्व सर्वांना शुभेच्छा परत एकदा. आणि आपली रजा घेतो. परत भेटेन याच विषयावरती अजून उद्याला काही. आजच्या दिवसासाठी इतकंच. आपण सर्वांनी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.